नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आम्हाला आता गावरान कुक्कुटपालन करायचं आहे। या व्यवसायातून आम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे। या व्यवसायाला कुठेतरी करिअरचं ऑप्शन म्हणून आम्ही निवडू इच्छितो, पण अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सांगणार कुणी नाही, आम्हाला मार्गदर्शन करणार कुणी नाही। मग या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी अचूक मार्गदर्शन कुठून मिळणार? आम्हाला ट्रेनिंग घ्यायची आहे, आम्हाला ट्रेनिंग कुठं आणि कशी मिळणार? आपल्या या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कुक्कुटपालनातील प्रत्येक समस्येचं सोल्युशन मिळणार आहे। एक असं मार्गदर्शन, एक अशी ट्रेनिंग की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण सपोर्ट केला जाणार आहे। मग या ट्रेनिंग मध्ये सामील कसं व्हायचं, या ट्रेनिंग मध्ये आपल्याला कशा पद्धतीने माहिती मिळते, या प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी एकदा सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे। या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे। या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून आम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। अशा परिस्थितीमध्ये मग आमच्या प्रत्येक समस्येचं समाधान करणारा व्यक्ती आम्हाला पाहिजे। आम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। आणि असं मार्गदर्शन आम्हाला कुठे मिळेल, अशी ट्रेनिंग कुठे मिळेल की ज्या मार्गदर्शनामुळे, ज्या ट्रेनिंगमुळे आमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन होईल आणि या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी निवडून आम्ही या व्यवसायातून कमवू शकू या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो की आपल्याला अचूक मार्गदर्शन हवं आहे। तर मित्रांनो, आपण जो व्हिडिओ पाहत आहात तो ॲक्युरेट आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपल्या समोर एक अशी संकल्पना सादर केली जाणार आहे ज्यामुळे आपल्याला इतर कोणाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता राहणार नाही, ज्यामुळे आपल्याला कधी कुठे ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता पडणार नाही।
ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत केली जाणार आहे। मग रायझिंग स्टार परभणी अंतर्गत असणारी ही ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना काय आहे, याच्यामध्ये आपण सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मार्गदर्शन कसं करतो, त्यांच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन कसं देतो आणि त्याच धर्तीवर तुम्हाला याचा फायदा कसा होतो आणि सरते शेवटी मग अशा बहुउपयोगी असणाऱ्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील कसं व्हायचं याबद्दल आपल्याला संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये केलं व दिलं जाणार आहे, ज्यामुळे आता आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। तर मित्रांनो, रायझिंग स्टार परभणी अंतर्गत जो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळते, उत्पादनापासून विक्रीपर्यंत दिलं जाणारं मार्गदर्शन म्हणजे काय समजावून सांगतो। आपल्याकडे भांडवल कमी आहे ही अडचण आहे, आपल्याकडे अनुभव कमी आहे ही अडचण आहे, आपल्याकडे जागा कमी आहे ही अडचण आहे, आपल्याला कोंबड्यांवर आलेले रोग समजत नाही ही अडचण आहे, आपल्याला कोंबडी त्या ठिकाणी तयार केल्यानंतर त्यांचं मार्केटिंग कशी करायची याची माहिती नाही। मग आपल्या या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आम्ही कशा पद्धतीने देतो त्याची एक रूपरेषा तुमच्या समोर सादर करतो। बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होतात त्यावेळी तुम्हाला दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता माझं लेक्चर मिळतंय। हे लेक्चर तुम्हाला एका स्पेसिफिक विषयाची पूर्ण माहिती देते। त्यानंतर तुम्हाला वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवडाभरामध्ये वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती परिणाम काय कसा होणार व यापासून आपल्या कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन दिलं जाते। आणि सरते शेवटी आठवडाभरामध्ये जेवढे प्रश्न तुमच्या समोर उत्पन्न झाले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील दिलं जाते। मग तुम्ही म्हणाल सर आठवडाभरातील प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतात, पण रविवारी समजा सेशन आहे, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला उत्तरे मिळाली, परंतु सोमवारी आम्हाला समस्या आली तर काय, मंगळवारी समस्या आली तर कसं करायचं। तर मग यासाठी तुम्हाला दुसरं ऑप्शन दिलेलं असते की तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान आमच्या टीमचे महत्त्वाचे सदस्य लखन सर यांचा क्रमांक 84 21 82 62 62 वर कॉल करून तिथं तुम्ही तुमच्या समस्येचं सोल्युशन प्राप्त करू शकतात। म्हणजे आम्ही तुमच्या सोबत कंटिन्यूअस जोडलेले आहोत हे लक्षात घ्या। शिवाय लखन सर एंगेज असतील समजा 3 ते 8च्या दरम्यान उत्तर देतील, पण इतर वेळी तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा तुमचा मेसेज सेंड करू शकता। आपला ट्रेनिंगचा स्पेशल ग्रुप असणार आहे। आता खास करून या ट्रेनिंगमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन मिळते व तुम्हाला फायदा कसा होतो ते समजावून सांगतो। बघा मित्रांनो, खास करून पहिल्यांदा फीड मॅनेजमेंट, कोंबड्यावरती आपण जो या ठिकाणी प्लॅन तयार किंवा कोंबड्यातून आपल्याला उत्पादन व्हावा हा जो आपला हेतू आहे याला साध्य करण्यासाठी आपण कुक्कुटपालन या व्यवसायाची निवड केली। पण कुक्कुटपालन व्यवसायामध्ये सर्वात जास्त खर्च कोणत्या बाबीवर होतो तर ती बाब म्हणजे मित्रांनो खाद्य खर्च। आणि जोपर्यंत आपल्याला खाद्याचा खर्च नियंत्रणात करता येणार नाही तोपर्यंत या व्यवसायातून म्हणावा तसा निव्वळ नफा आपल्याला प्राप्त होणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला खाद्याबद्दल स्पेशल मॅनेजमेंट सांगतो। जसं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोंबडीला पावसाळ्यात कोणतं खाद्य द्यावं, हिवाळ्यात कोणतं खाद्य द्यावं, उन्हाळ्यात कोणतं खाद्य द्यावं, ऋतू बदलताना कोणतं खाद्य द्यावं, तंदुरुस्त कोंबडीला कोणतं खाद्य द्यावं, आजारी कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यावं, लहान पिल्लांना कोणतं खाद्य द्यावं, 2 ते 3 महिन्याच्या पिल्लांना कोणतं खाद्य द्यावं, अंड्यावर आलेल्या कोंबडीला कोणतं खाद्य द्यावं, बाग देणाऱ्या कोंबड्याला कोणतं खाद्य द्यावं, ही सर्व माहिती आपणास दिली जाते। ज्यामुळे जे खाद्य ज्या बॅचला आवश्यक आहे ते मिळते आणि विनाकारणचा आपला खर्च देखील होत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुक्कुटपालनामध्ये लहान पिल्लांसाठी प्री स्टार्टरचा वापर कधी करावा, स्टार्टरचा वापर कधी करावा, फिनिशरचा कधी करावा, लेयर फीडचा कधी करावा, हे सगळं समजावून सांगितलं जातंय। त्याचबरोबर आता खाद्य खर्च कमी करणं म्हणजे काय की आपल्याकडे अशा संकल्पना आहेत की ज्याच्यामुळे फक्त 1 रुपयात एका दिवसाचा एका कोंबडीचा खाद्य खर्च आपण ॲडजस्ट करू शकतो। भूतोन भविष्यते अशी गोष्ट असं कधीही कुठेही घडलं नाही, पण आपण घडून आणलेलं आहे। त्याबरोबर
कुक्कुटपालनामध्ये वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर कसा करावा, त्यानंतर शेवग्याच्या पानाचा, फुलाचा, भाजीपाला वेस्टेजचा, हॉस्टेल रेस्टॉरंटचा, उकिरड्याचा, BSFचा, आजोल्याचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जातात। त्यामुळे तुमचा खाद्य खर्च आमच्या टीममार्फत कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसत नाही। एकदा खाद्य खर्च कमी करण्यात तुम्ही यशस्वी झाले की तुमचा निव्वळ नफा लाखोमध्ये जाण्यापासून कुणीही आपणास वंचित करू शकत नाही। अशा पद्धतीने फीड मॅनेजमेंट आहे। त्यानंतर दुसरा टॉपिक आहे मित्रांनो शेड मॅनेजमेंट। लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबडीसाठी एक आश्वस्त निवारा असायला पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव डायरेक्टली काय करतो, त्या ठिकाणी मटेरियल आणतो, मटेरियल आणून शेड उभा करतो आणि त्याचं त्या ठिकाणी नुकसान होते, कारण की एक तर जे पाहिजे ते मटेरियल येत नाही, मटेरियल एक्स्ट्राच येते। जेवढा तुम्ही खर्च करताना त्याच्या फक्त 25 ते 30% खर्चात मी आणि आमची टीम तुम्हाला शेड उभारून देऊ आणि जिथं तुमच्या शेडमध्ये समजा 1000 कोंबड्या बसतील तिथं 2 ते 3000 कोंबड्या बसवून दाखवू। मग या संकल्पना आमच्या रोजच्या असतात, त्यामुळे आम्हाला माहिती असते। म्हणून मित्रांनो की आपल्या जो शेड तयार करायला तुम्हाला 20,000 या ठिकाणी आमच्या मार्फत लागणार, तो शेड तुमचा जो आहे ते 60,000 तुम्ही तयार करणार। म्हणजे तुमचे शेड मागे 30-40,000 वाचवण्याची जबाबदारी आमची। तुम्हाला या पद्धतीने विचार करा किती प्रमाणात फायदा होऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो हे झाले शेड बद्दल। त्यानंतर शेडची दिशा कुठून असावी, कसा असेल, लांबी काय, रुंदी काय, दरवाजे कुठून सोडावे, व्हेंटिलेशन कुठून सोडावं, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांना काही त्रास होऊ नये म्हणून शेडची मॅनेजमेंट कशी असावं। त्यानंतर रानमांजर, रानबोका, त्यानंतर रानकुत्रा, रानकुत्री, जंगली पशु पक्षी यांचा त्रास कोंबड्यांना होऊ नये म्हणून शेड कसा मजबूत असावा व त्याचबरोबर जे काही तार कंपाऊंड बाहेरचं आहे त्याला फेन्सिंग कशी करायची, त्याला झटका मशीन कशी लावायची, नायलॉनची जाळी कशी लावायची, सगळी माहिती तुम्हाला प्रॉपरली पुरवल्या जाते। त्यानंतर तिसरा पॉइंट काय आहे मित्रांनो की बाबा वॅक्सिनेशन। बघा मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसायामध्ये सर्वात जास्त घातक आणि टेन्शन आणणारी गोष्ट म्हणजे कोणती मित्रांनो, कोंबडीवरील पिल्लावरील आजार। तर आपण काय करतो, तुम्हाला अनुभव नाही असं गृहीत धरतो आणि कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याचे चार्ट्स तयार करून तुम्हाला पाठवतो, व्हिडिओज पाठवतो। त्यामुळे काय होते की कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण वेळोवेळी होते। शिवाय उन्हाळ्यात कोणतं, पावसाळ्यात कोणतं, हिवाळ्यात कोणतं, या प्रत्येक पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लसीकरण फॉलो करून घेतलं जाते। ऋतू बदलत असताना कोणतं इंजेक्शन द्यायचं, R2B चा वापर कधी करायचा, लासोटाचा वापर कधी करायचा, गंबोराचा वापर कधी करायचा, लेक्झिन पावडरचा वापर कधी करायचा, ओस्ट्रोवेटचा वापर कधी करायचा, व्हायमेरॉलचा वापर कधी करायचा, ब्रोटॉनचा वापर कधी करायचा, त्या ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या जातात। यामुळे काय होते की आपल्या फार्मवर, आपल्या कोंबड्यांवरती, आपल्या पिल्लांवरती आजारांचं जे प्राबल्य आहे एकतर ते कमी होते। बरं एवढं करून चुकून मकून आपल्या कोंबडीवर, आपल्या पिल्लांवरती समजा आजार आलाच तर त्या आजाराला कशा पद्धतीने रोखायचं, त्या आजाराची लक्षणे ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल सुद्धा अचूक मार्गदर्शन मिळते। म्हणजे आता आजार आला की तुम्हाला जवळपास सांगतो फक्त 2 ते 3 मिनिटातच उत्तर मिळते। मग मला सांगा असा हक्काचा व्यक्ती असल्यावर आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोण बरं वंचित करणार। कारण आपली कोंबडी एक तर आजारी पडूच देणार नाही, पडली तर तिचा तात्काळ इलाज केला जाणार। म्हणून मला सांगा सर सलामत तो पगडी 50, मुर्गी सलामत तो फार्म 50, बरोबर आहे का नाही। मग आपली कोंबडी जगली वाचली तर ती तुम्हाला त्या ठिकाणी नफा प्राप्त करून देणार का नाही, तर 100% देणार। म्हणून जुने जाणते लोक काय म्हणत होते की जर गावरान कोंबडी तुम्हाला लाभली तर सोन्याचं अंड देते, पण ती लाभली असं का म्हणतात, कारण ती मरायला नको। जर ती मेली नाही ना तर 100% सोन्याचं अंड देणार आणि मरू नये म्हणून आपण लसीकरण आधी करणार आणि जर आजार झाला तर तात्काळ उपाययोजना करणार। यामुळे हक्काचा डॉक्टर तुमच्या सोबत आहे, फॅमिली डॉक्टर तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत 2 मिनिटात सोल्युशन आहे। मग मला सांगा कोंबडी दगावणारच नाही तर आपला निव्वळ नफा कोणी हिरावून घेऊ शकते का, हो अजिबात नाही। यानंतर मित्रांनो चौथा जो मुद्दा आहे की बाबा हॅचरीचा वापर। आता आपल्याला त्या जुन्या पद्धती गेल्या की कोंबडी खाली अंडे ठेवायचे, पिले काढायचे। आता 12 महिने पिले काढायचे असतील तर मशीनचा वापर करावा लागतो। मग मशीनचा वापर करत असताना कोणती काळजी घ्यायची, मशीनचा वापर करत असताना अंड्याची निवड कशी करायची, अंड्याची निवड केल्यानंतर अंडे ठेवायचे कसे, अंडे ठेवल्यानंतर पिले निघाले त्यांचं लसीकरण कसं करायचं, काय खायला द्यायचं, काय प्यायला द्यायचं, सगळी माहिती तुम्हाला सांगितली जाते। आणि दर्जेदार प्रकारची हॅचरी सुद्धा तुम्हाला आम्ही पुरवणार, त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही मित्रांनो। जर तुम्हाला इन्क्युबेटर पाहिजे तरी आम्ही मदत करणार आणि इन्क्युबेटर मधून पिल्ले निघण्यासाठी सुद्धा मदत करणार, त्या पिल्लांना मोठं करण्यासाठी सुद्धा मदत करणार। मला सांगा मित्रांनो मग आणखी काय पाहिजे तुम्हाला।
त्याचबरोबर मित्रांनो, आता हे चौथा पॉईंट झाला. 5वा पॉईंट बघा मित्रांनो, मार्केटिंग. सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन कधी येते की सर आम्ही सगळं करू पण आमच्या पास तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडी आणि पिल्ले हे विकलेच नाही तर काय. तर बघा मित्रांनो, यासाठी आपण 36 जिल्ह्याचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत मित्रांनो. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेतलं जाते. आता तुम्ही एका गावापुरते मर्यादित आहेत, पण आपण ऑनलाईनमुळे, यूट्यूबमुळे, याच्यामुळे सगळीकडे आहोत व्हॉट्सअप ग्रुपमुळे. तर त्यामुळं आमच्याकडून जेवढं शक्य तुम्हाला विक्रीमध्ये मदत केली जाणार. तुमची गावरान कोंबडी विकायची, गावरान कोंबडा विकायचा, अंडे विकायचे, पिल्ले विकायची, याच्यासाठी जी जाहिरात करणं भाग आहे ती सुद्धा आम्ही या ठिकाणी करू. आणि रायझिंग स्टार परभणी मार्फत जेवढं विक्रीला तुम्हाला सहकार्य करता येईल ते 100% या ठिकाणी आम्ही करू. तर यामुळे मित्रांनो काय होईल की आपली बॉन्डिंग बनल, जे बॉन्डिंगमुळे तुम्हाला विक्रीला त्या ठिकाणी अडचण नाही. प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपणच पूर्ण सपोर्ट केलाय, तर विक्री करता असताना सुद्धा सपोर्ट राहणार. म्हणून मी काय म्हणतो मित्रांनो, उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला टोटली मार्गदर्शन करणारी ही आमची ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना आहे. याच्यामध्ये मी, माझी टीम या ठिकाणी तुम्हाला सगळा सपोर्ट करत असते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की एकदा तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाले तर जगातील कोणतीच शक्ती आमच्या मार्गदर्शनामार्फत तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही. कारण आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो. कारण आम्ही खाद्य खर्च कमी करण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन करतो. शेड मॅनेजमेंट, त्यासोबत कोंबडीवर, पिल्लावर आजार येऊ नये म्हणून मार्गदर्शन, आल्यानंतर तात्काळ तुम्हाला त्याच्यावरचा उपाय व उपचार, आणि सरते शेवटी हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणे व तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ले, गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा मदत केली जाते. मग मला सांगा मित्रांनो, हक्काचा माणूस, हक्काचा डॉक्टर, हक्काचा मार्केटर सगळं तुम्हाला मिळते एका स्टेजवरती. तर मग अशा असणाऱ्या चहुमुखी, बहुमुखी, बहुउपयोगी असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायला काय हरकत आहे. मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल तर काय करावं लागेल. यासाठी तुम्हाला तात्काळ संपर्क साधावा लागेल 84 21 82 62 62 वर. इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचंय. तर त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. तुमची पूर्ण माहिती माझ्यापर्यंत म्हणजे आमच्या लखन सरांपर्यंत पोहोचली की लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपवर जो माझा फोनपे, गुगल पे नंबर आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाठवतील. या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की तुमचं ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर तुम्हाला जे मार्गदर्शन मिळेल त्या मार्गदर्शनामुळे करिअरच्या ऑप्शनच्या मार्फत तुम्ही निवडलेल्या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त करण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही. कसं आहे मित्रांनो, नशीब बदलायला तयार आहे. नशीब जर बदलायचं असेल, या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं असेल, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे अचूक मार्गदर्शन प्राप्त करायचं असेल आणि या व्यवसायाला लाईफ टाईम लाखोचा निव्वळ नफा कमावण्यासाठी ठेवायचा असेल तर मित्रांनो आजच संपर्क साधा 84 21 82 62 62 वर घ्या रजिस्ट्रेशन करून. ज्यामुळे मित्रांनो अशी संधी वारंवार मिळणार नाही. ज्यामुळे ओळखी होतील, प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील व एक व्यवसाय की जो व्यवसाय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त केल्यापासून वंचित राहणार नाही व आम्ही सुद्धा तुम्हाला लाखपटीने या ठिकाणी मदत करू. तर मित्रांनो या ठिकाणी ही होती तुमच्या प्रश्नांची उत्तरे की बाबा आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे, पण आम्हाला अचूक मार्गदर्शन कुठं प्राप्त होणार, आम्हाला काहीच याच्यातलं माहीत नाही. तर बघा मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर आहे. तुम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंत कुठेही राहत असाल तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आजच रजिस्ट्रेशन करा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. तिथे लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर लखन सर तुम्हाला पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील आणि तुम्हाला फोनपे, गुगल पे नंबर देतील. बस 82 65 088 460 8265088460 या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो तुम्हाला असं मार्गदर्शन मिळणार की ज्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून आपल्याला कोणीही वंचित करू शकणार नाही. शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्याचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपण पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं की व्यवसाय म्हणून जर गावरान कुक्कुटपालन निवडायचं असेल तर अचूक मार्गदर्शन कुठं मिळणार, ते या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये.
यासाठी तुम्ही टायटलमध्ये दिलेल्या नंबरवर कॉलसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असल्या त्याही तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो विचारू शकतात. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, लक्षात घ्या, सबस्क्राईब करायचं आपलं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच म्हणणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.